वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. नमस्कार मैत्रिणींनो, 7 सप्टेंबर रविवार मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी. आणि खास गोष्ट म्हणजे इंग्लिश कॅलेंडरनुसार ही 2025 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावे, अडथळे दूर व्हावे, त्यासाठी गणपती बाप्पांना कसे प्रसन्न करायचं, या दिवशी असा कोणता प्रभावी उपाय करायचा, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. मार्गशीर्ष कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला अंगुरथ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. 7 डिसेंबरला संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सकाळी 6:24 होणार आहे आणि ही तिथी 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:03 समाप्त होणार आहे. 7 डिसेंबरलाच उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:35 असणार आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शनाने होते, म्हणून या दिवशी चंद्रदर्शनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी उपवास केल्याने भगवान गणेश तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. गणपतीची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत शुभ आणि चांगले मानले जाते. एकदंत म्हणजे एक दात असणाऱ्या रूपाची या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि काही सेवा केल्याने आनंद आणि सुखी जीवन मिळत असते. तसेच जीवनातील समृद्धीही कायम आहे. या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. असे म्हटले जाते की या दिवशी श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. यामुळे गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रभावशाली उपाय सांगणार आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यावर लोटांगण घालील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. श्री गणेश रिद्धी सिद्धीबरोबर घरामध्ये वास करतील. तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, या पानाचं काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, आता व्हिडिओमध्ये जो मी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला एक झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे. त्या दिवशी सिद्धियोग शिवयोग जो आहे तर तो तयार होत आहे आणि या योगामध्ये केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक पानाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग तुमच्या ही इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, किंवा घरातील आर्थिक अडचणी दूर होण्याबद्दल असेल, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर त्या कर्जातून मुक्त होण्याबद्दल तुमची इच्छा असेल, शारीरिक मानसिक ज्या काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतो त्या उपायात आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. तसे तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्तीची लोक असतात, ते आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटता असते. नेहमी आपल्या वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर असा गुपित शत्रू नष्ट करण्यासाठी, शत्रूला त्रास तो आहे तर तो दूर होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष स्थितीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा एक दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते. देवदेवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला मिळत असतो आणि आपण या झाडासंबंधित जे काही उपाय करतो त्या उपायाचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. तर असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांट हा एक असा झाड आहे ज्यामध्ये असे म्हणले जाते की ते झाड घरात सुख समृद्धी घेऊन येत असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीसोबत मनी प्लांटचे झाड देखील बघायला मिळत असते. वास्तुशास्त्रानुसार जितकं महत्त्व तुळशीच्या झाडाला दिलं जाते तितकेच महत्त्व या मनी प्लांटला झाडाला देखील दिलं जातं. याला पैसे आणणारं झाड म्हणून देखील ओळखलं जाते. तर घर, ऑफिस सगळीकडे तुम्हाला मनी प्लांट जो आहे तर तो बघायला मिळतो.
लक्ष्मीच्या वास्तव्याचे प्रतीक जे आहे तर हे मनी प्लांट जे झाड आहे ते मानले जाते. ज्या घरामध्ये हे झाड लावले आपल्याला बघायला मिळते त्या घराची भरभराट होत असते. त्या घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहतो. आपल्या हिंदू धर्मात हे झाड अतिशय शुभ मानले जाते. ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता आणत असते. तसेच घरामध्ये धन, संपत्ती हे देखील आकर्षित करत असते. आपण या झाडाच्या पानासंबंधित उपाय करणार आहोत. मनी प्लांटचं पान जे असते तर ते निसर्गाच्या पानाचं 5 घटकांचे प्रतिनिधित्व करतात. अग्नी, वायू, पाणी, धातू आणि लाकूड आहेत. म्हणून मनी प्लांट जे आहे तर ते सकारात्मक ऊर्जा आहे तर ते आकर्षित करत असते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते लागणार आहे. घेताना चांगलं घ्या. कुठेही पिवळं पडलेलं, जळालेलं, खराब झालेलं असं घेऊ नका. एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे. गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजलने तुम्ही धुवून काढू शकता किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजलने ते धुवून पान काढू शकता. तर दोन्ही नसेल तर आपल्याला साधं जल जे असतं तर त्याने धुतलं तरीही काही हरकत नाही. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा. यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. दुर्वा, फूल अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर आपण सर्वप्रथम श्री गणेशाला प्रसन्न केले तरच आपल्याला उपायाचं फळ आहे तर ते प्राप्त होत असतं. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हे पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर त्या पानावर तुम्हाला चणा डाळ, ज्याला हरभरा डाळ असे देखील म्हटलं जातं, तर थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. त्या डाळीवर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामुळे मध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दुहेरी कापसाची वात लावण्याचे कारण म्हणजे त्या वातीला रिद्धी-सिद्धी असे म्हटले जाते. तेव्हा तिला हळद कुंकू लावून दिव्यामध्ये प्रज्वलित करायचे आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं, परंतु तूपच घालण्याचा प्रयत्न करा. यानंतर एका प्लेटमध्ये हा दिवा देखील तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर या दिवशी वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जे तुमची उजवी साईड आहे तर तिथे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर तिथे तुम्हाला ही मनी प्लांटचं पान आहे तर ते ठेवायचं आहे. ठेवण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम घराचा मुख्य दरवाजा आहे स्वच्छ पुसून काढायचा आहे. उंबरट्याची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे पान उंबरट्यावरती तिथे बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे. यानंतर या पानाला हळदी कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती वाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. गणपती बाप्पांची आरती करायची आहे. जे काही मंत्र, स्तोत्र तुम्ही या दिवशी काही सेवा करत असाल तर ती सेवा करून घ्यायची आहे आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. सायंकाळी तुम्हाला 5 वाजल्यानंतर ना ते पान तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीपाशी जायचं आहे. सर्वप्रथम गायीच्या कपाळावरती हळदीचा टिळक लावायचा आहे. बघा, ही मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीची पूजा करण्याला आणि गायीबरोबर उपाय करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तर मिळतोच, त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा या दिवशी आशीर्वाद मिळत असतो. आणि यानंतर हे पान तुमच्या हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे. बघा, चतुर्थी दिवशी गायीची विशेष पूजा केली जाते. गायीला त्यांना डाळ आणि गुळ हा खाऊ घातला जातो. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण विशेष तिथीवरती गायीची पूजा करतो तेव्हा 33 कोटी देवदेवता आपल्याला प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद आहे तर तो आपल्याला मिळत आहे. आपण जेव्हा असं पान हे गाईला खाऊ घालतो तेव्हा देखील सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात. यानंतर दोन्ही हात जोडून जे तुम्ही काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मनी प्लांटच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, यावेळी चतुर्थी आलेली आहे तर ती रविवारी आलेली आहे आणि हा रविवार मार्गशीर्ष महिन्यातील आहे. तर मार्गशीर्ष संपूर्ण महिना माता लक्ष्मीला समर्पित असणार आहे आणि मनी प्लांटचं झाड देखील माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. या झाडामध्ये साक्षात लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि म्हणून या दिवशी तुम्ही उपाय केला तर याचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होतं. तुमच्या घरामध्ये सुतक असेल, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही घरातील इतर व्यक्तीकडून करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.